दंडवत प्रणाम. श्रोते हो, आजचा दिवस फक्त त्या कॅलेंडरावरील एक तारीख नाही. आजचा दिवस आहे त्या शक्तीचा, आजचा दिवस आहे त्या मायेचा, आजचा दिवस आहे त्या त्यागाचा, आजचा दिवस आहे त्या सन्मानाचा. तिच्या पायाशी संस्कार जन्म घेतात, तिच्या कष्टावर कुटुंब उभं राहतं आणि तिच्या प्रेमामुळे हे जग सुंदर होतं. होय होय, आज आहे जागतिक महिला दिन. श्रोते हो, महिला म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, महिला म्हणजे माया आहे, महिला म्हणजे करुणा आहे, महिला म्हणजे धैर्य आहे आणि महिला म्हणजे एक सुंदर शक्ती आहे. एक स्त्री आपल्या आयुष्यामध्ये किती भूमिका निभावते ते बघा. ती आई बनते, जी मुलाला जग दाखवते, ती बहीण बनते, ती जी प्रेम आणि आधार देते, ती पत्नी बनते, ती जी आयुष्याचा प्रवास सोबत करते आणि ती मुलगी बनते, जी घरात आनंद घेऊन येते. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा समाज अडचणीत आला तेव्हा तेव्हा महिलाने आपलं धैर्य आणि आपल्या बुद्धिमत्तेने या समाजाला दिशा दाखवलेली आहे, या समाजाला आधार दिलेला आहे. आणि फक्त या सामाजिक दृष्टिकोनातूनच नाही तर आध्यात्मिक क्षेत्रामधून सुद्धा प्रत्येक संकटाच्या वेळी महिलाने आपल्या कार्याने या संकटाला आपल्या हातबळ लावून दूर भागवल्याला आपल्याला संदर्भ आढळून येतात. आपण जर लीळा चरित्राकडे वळलं तर लीळा चरित्रामध्ये आपल्याला दिसून येतं, जिच्या घराची कडी उघडायला कोणीच नव्हतं, तिनं आपल्या या महानुभाव पंथाची कडी उघडली आहे. जिच्या पाठीशीच कोणी नव्हतं, तिने आपला पंथ हे पाठीवर आणलेला आहे. आणि ती धाडसी स्त्री म्हणजे आपली महाताई सा. ज्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा सुद्धा अधिकार नव्हता, त्यांनी एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे लीळा चरित्र आपल्याला दाखवून दिलं. त्या तिनं तिच्या जिज्ञासेने, तिनं तिच्या प्रश्नाचे उत्तर देऊन आपल्या हाती एवढं मोठं शास्त्र दिलं, ती महाताई सा. असं स्त्रियांचं इतकं महत्त्व आहे. आणि म्हणूनच स्वामींसुद्धा आपल्या वचनातून या चरित्रामध्ये स्त्रियांचं कौतुक करते वेळेस स्वामी म्हणतात, स्त्री सहसा प्रवर्तेना आणि प्रवर्तली तर निवर्तेना. या सूत्रातून तर तिच्यातली एकनिष्ठता लक्षात घेण्याजोगी आहे. ती धर्मासाठी किंवा प्रपंचासाठी ती प्राणाची सुद्धा आहुती देते. स्त्री कुठे कमी आहे? अहो, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या उभ्या असताना आपल्याला दिसतात आणि आजच्या काळामध्ये तर कुठलीच स्त्री कमी. पण आजचा दिवस फक्त शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, तर हा दिवस आहे महिलांचा सन्मान करण्याचा, त्यांचा आदर करण्याचा आणि त्यांना सन्मान संधी देण्याचा.